जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडी चौकशीची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद संग्रामपूर न्याय जन आंदोलन समितीने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत एक निवेदन दिले। यामध्ये भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली। पंकज देशमुख यांचा मृतदेह त्यांच्या वायळ परिसरातील शेतात एका लहान झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता। स्थानिक पोलिसांनी याला तात्काळ आत्महत्या घोषित केले आणि पत्रकारांनाही तशीच माहिती दिली। मात्र देशमुख कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच हा खून असल्याचे म्हटले। त्यांच्या म्हणण्यानुसार मृतदेहावर अनेक जखमा होत्या, हातावर भाजल्याचे व्रण होते, कानामागून रक्त येत होते, हातांची बोटे तुटलेली होती आणि पायांची बोटे रक्ताने माखलेली होती। विशेष म्हणजे ते झाडाला लटकलेले असताना त्यांचे पाय पूर्णपणे जमिनीला टेकलेले होते। मृतदेह झाडावरून खाली उतरवताना पंचनामा करताना कुटुंबातील कोणत्याही सदस्याला बोलावले नाही। जळगाव जामोद ते अकोला असा 2 तासाचा प्रवास 5 तासात पूर्ण झाल्याबद्दलची प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जन आंदोलन समितीने म्हटले, स्थानिक पोलीस प्रशासनावर जनता आणि कुटुंबाचा विश्वास राहिलेला नाही। त्यामुळे पुढील 7 दिवसात या निवेदनाकडे लक्ष न दिल्यास हजारो नागरिक रस्त्यावर उतरून उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे मोर्चा काढतील। त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी जन आंदोलन समितीची नसेल। विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे, बुलढाणा। आज माझ्यासोबत जे सर्वपक्षीय जे हे आहेत सगळ्यांची मी खूप आभारी आहे आणि हे सर्वजण मला न्याय मिळेपर्यंत माझ्या सोबत असणार आहे असं वचन मला सर्वांनी दिलेलं आहे। त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे। आणि तसेच यांच्यासोबत जो प्रकार झालेला आहे तो याच्यानंतर असा कोणासोबत झाला नाही पाहिजे, मला असं मनापासून वाटते। कारण की जसे माझे आज मुलं उघड्यावर पडलेले आहेत तसे इतर कुणाचे उघड्यावर पडू नये यासाठी मी जो लढा समोर आणलेला आहे त्याबद्दल मला नक्कीच यश येणार आहे असं मला वाटत आहे आणि माझ्या पतीला न्याय मिळणार आहे। पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केली त्याच्यावर विश्वास नाही, आतापर्यंत पोलिसांनी म्हणजे घटनास्थळी घातपात झालेला आहे असं सरळ दिसलं होतं, पण त्या ठिकाणूनच त्यांची जी तपासणी आहे तशा प्रकारे झालेली नाही। पोलीस प्रशासनाने मृत्यू 4 प्रकारचे असतात। झालेला मृत्यू हा नैसर्गिक आहे, अपघाती आहे, घातपात आहे किंवा अपघात आहे, या 4ही पद्धतीने पाहायला पाहिजे। आमचे जळगावचे 150 शहाणे पोलीसवाले त्यांनी नुसतं आत्महत्या झालेली असं निष्कर्ष काढला आणि तपास तिथंच त्याच दृष्टीनं ते केलेला आहे। असं पोलिसाचं मी आजपर्यंत त्यांच्या खासगी बोलण्यात ते तुम्हाला सांगतात की आम्ही तपास करताना जरी तुम्हाला काही वाटत असलं आम्ही 4ही बाजून तपास करत असतो। इथं तो प्रकार घडलेला नाही। तो दिवसभर ज्या लोकांसोबत होता त्यांचे कोणाचे CDR मोबाईलचे घ्यायला पाहिजे ते घेतलेले नाही आहेत। त्या परिसरामध्ये त्याच्या सोबत कोण कोण होतं, एका धाब्यावर विशिष्ट धाबा नाव काही घेत नाही, त्या धाब्यावर तो अनेक तास होता। त्या धाब्यावर काय काय घडलं त्याची कुठेही नोंद पोलीस तपासामध्ये नाही आहे, त्यांचं कोणाचं बयान घेतलेलं नाही आहे। म्हणजे आत्महत्या डिक्लेअर करून हा प्रकरण दाबण्याचा 100% प्रयत्न पोलीस प्रशासनाने केलेला आहे। ती माऊलीजी म्हणते की माझा स्थानिक पोलिसांवर भरोसा राहिलेला नाही आहे, ते सत्य आहे। आणि याचा खोलात जर जायचं असेल तर आता CIDच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे। CIDच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे। त्यात मोबाईल सर्वांचे 5-50 लोकांचे मोबाईल जप्त करा, त्याचे संबंध असणारे तो रोज कोणासोबत वावरतो त्याच्या मोबाईलमधून माहीत पडतं आपल्याला, त्याला आलेले फोन गेलेले फोन, त्या लोकांना आलेले फोन गेलेले फोन, ते कुठे होते, कोणत्या टावरवर होते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही, आपल्याला जास्त त्यांना माहीत आहे। हे आपण त्यांच्याकडे शिकलेलो आहोत, पण तरी ते याचा कुठं वापर करून राहिला आहे हे फार मोठं दुर्दैव आहे। त्यामुळे स्थानिक पोलीस या बाबतीमध्ये न्याय देतील अशी शक्यता 1% नाही राहिलेली। त्यामुळे यांच्याकडचा तपास काढला पाहिजे आणि तो CIDच्या मार्फतच केला पाहिजे अशी आमची इथं या ठिकाणी विनंती आहे। 2 प्रश्न, तुम्ही म्हणताय स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही, ते योग्य चौकशी करू शकणार नाही, या त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे? दुसरा प्रश्न, जर तो घातपात असेल तर त्याला काही राजकीय पार्श्वभूमी आहे? बघा, घातपात आम्ही तर डिक्लेअर केलं। आमची जेव्हा 4 दिवसापूर्वी बैठक झाली, म्हटलं त्याच्या हत्येच्या मागे आपला जवळचा कोणी आपला कार्यकर्ता जरी असला तर त्याला सोडायचं नाही। तो उद्या राष्ट्रवादी असू शकतो, काँग्रेस असू शकतो, भाजप असू शकतो, कोणी असो, नेते मंडळी त्याला पाठीशी घालायचं नाही, त्याला उघडं पाडायचं जो कोणी असं। कारण की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ चोकवलं नाही पाहिजे, याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे। जो मला जर तू विचारलं तर मी जाहीर सांगतो, माझ्या जवळचा किती जवळचा असला
तरी जर तो त्यात सहभागी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला दंड झालाच पाहिजे.